आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी आहेत। ज्या प्रकारे आता मागणी अशी होती की छत्री निजामपुरी ग्रामपंचायत आहे आणि रायगड किल्ला त्या अंतर्गत येतो, ते नाव बदललं जावं असं आता भरतशेठ आमचे आदरणीय मंत्री यांचा तो मतदारसंघ आहे, कदाचित त्यामुळे मागणी असेल आणि नावाला काय आक्षेपार्ह असेल तर काय हरकत नाही, ती प्रोसिजर आहे। जर तसं मागणी लोकांमध्ये येत असेल तर त्याचा विचार नक्की करू। गोपीचंद पडळकर असं म्हणतात की हे निजामपूर जे नाव आहे छत्री निजामपूर ते नको, त्याच्याऐवजी हे नाव बदलून दुसरं नाव द्यावं। नाही, पडळकरांचं म्हणणं कदाचित ते निजामपूरला याला आक्षेपार्ह असेल, म्हणजे मुस्लिम बहुल असं नाव असेल तिथे, पण पूर्वपासून ती वसाहत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांगीण विचार करून जर ठरत असेल तर शासन त्याला नक्की विचार करेल। शिवसेनेची सुद्धा हीच मागणी असेल जी गोपीचंद पडळकर, अजून मला त्या पडळकर काय बोलले मला माहीत नाही, आपल्या उत्तराला उत्तर मी दिलं, पण तसं असेल तर त्याला काय हरकत नाही आहे। तुमचं म्हणणं की नाव बदललं पाहिजे? येस, म्हणणं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत। त्यामुळे हे होते महेंद्र दळवी। त्यांचं असं म्हणणं आहे की जर नाव बदलायचं असेल तर त्या संदर्भात गोपीचंद पडळकर काय म्हणाले माहीत नाही, मात्र जे गोपीचंद पडळकर मागणी करतात त्याशी या सगळ्या मागणीशी शिवसेनेचे आमदार सुद्धा सहमती दर्शवतील। कॅमेरा अनिल संगारेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।